नमस्ते, मी किल्लार मॅडम तुमचं सर्वांचं स्वागत करते। तसेच ज्या विद्यार्थ्यांनी माझं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, सदस्यत्व घेतलेलं आहे, त्यांचं तर खूपच स्वागत करते। तर आज आपल्याला पूर्णांक संख्या इंटिगर नंबर्स याच्यामधला दुसरा पार्ट पाहायचा आहे। ते म्हणजे आपण पाहणार आहोत विरुद्ध संख्या। तर संख्या रेषा आपल्याला माहितीच आहे। संख्या रेषा मी तुम्हाला काढून दाखवते। ही संख्या रेषा आपण काढलेली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे संख्ये सेंटरला आपण जर शून्य घेतला, राईट साइडला आपण नेहमी धन संख्या लिहितो। राईट साइड म्हणजे उजवी बाजू, सर्व धन संख्या लिहितो आपण। धन 1, धन 2, धन 3 आणि धन 4। आणि लेफ्ट साइड जी असते ती म्हणजे डावी बाजू, शून्याच्या डावीकडे आपण सर्व ऋण संख्या लिहितो। ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4। ही संख्या रेषा आपण किती लांबवू शकतो आणि याच्यावर किती असंख्य अशा संख्या घेऊ शकतो। तर आज आपल्याला पाहायचं आहे विरुद्ध संख्या। आता विरुद्ध संख्या घेत असताना आपण सर्वांनी पाहायचं आहे की शून्याच्या इकडे किती आहेत। आता इथे आहे शून्याच्या ऋण 3, इथे आहे ऋण 3 पहा। मग शून्याच्या बरोबर 3 जर उड्या खाल्ल्या, 1 2 3 उड्या खाल्ल्यानंतर ऋण 3 आले। मग शून्याच्या बरोबर 3 तिकडे जर उड्या मारल्या, 1 2 3, तर हे येतात धन 3। मग ऋण 3 आणि धन 3 यांची जी बेरीज असते ती शून्य येते। म्हणजेच विरुद्ध संख्या जी आहे, विरुद्ध संख्यांची जर बेरीज केली तर त्यांची शून्य येते। म्हणून एक जर ऋण संख्या असेल तर तिची विरुद्ध संख्या ही धन असते, आणि धन संख्या असेल तर तिची विरुद्ध संख्या ही ऋण असते। उदाहरणार्थ धन 5 असतील तर विरुद्ध संख्या ऋण 5, आणि ऋण 11 असतील तर तिची विरुद्ध संख्या धन 11। तसेच ऋण 19 असेल तर तिची विरुद्ध संख्या धन 19 होईल। अशा प्रकारे आपण बघू शकतो। आणि त्यांची जर बेरीज करायची असेल तर याच्याप्रमाणेच आपण करायची। समजा ऋण 22 असतील, तिची विरुद्ध संख्या आपण घ्या। विरुद्ध संख्या घेतली किती येणार, धन 22। मग दोघांची जर बेरीज केली तर शून्य येते। तसंच ऋण 178 घेतलं, तिची विरुद्ध संख्या आपल्याला माहितीच आहे, धन 178। जर आपल्याला हे समजलं, 0 0 आणि हे 0, म्हणजे धन विरुद्ध संख्या नेहमी त्यांची जी बेरीज असते ती शून्य येते। आता ही संख्या रेषा आता आपल्याला माहिती आहे ही असंख्य आहे। या संख्या रेषेवर इकडे धन 178 पण आहेत आणि इकडे ऋण 178 सुद्धा आहे। म्हणजे संख्या रेषेला हा बाण असल्या कारणाने ती संख्या रेषा ही अमर्यादित अशी वाढू शकते। तसंच या संख्या रेषेवर आपण ऋण 978 पण घेऊ शकतो। ऋण 978 ची विरुद्ध संख्या धन 978। मग जर या दोघांची बेरीज केली तर बेरीज पहा शून्य येते। अशा प्रकारे आपण विरुद्ध संख्या ज्या असतात तर त्यांची जर आपण बेरीज केली तर ती शून्य येत असते। हे आपल्या नेहमी लक्षात असायला। आता आपल्याला पाहायचं आहे पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा। आता पूर्णांक संख्या म्हटल्यावर पुन्हा तुम्हाला संख्या रेषाच काढावी लागेल। मी थोडक्यात तुम्हाला संख्या रेषा काढून दाखवते। थोडीशी मोठी काढते। संख्या रेषा आपण किती मोठी काढू शकतो। सेंटरला मी 0 घेते। राईट साइडला नेहमी धन संख्या, धन 1, धन 2, धन 3, धन 4, धन 5 अशा अनंत। इकडे ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6, इकडे ऋण 7। तर ही पण संख्या रेषा आपण इकडे लांबवू शकतो। समजा इथे धन 6, इथे धन 7, पुढे असे किती आपण संख्या घेऊ शकतो। तर बस पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा। तर तुम्हाला लहान मोठेपणांचे चिन्ह माहिती आहे, हे असते मोठं, हे असते लहान, हे चिन्ह असतात। मग आता या चिन्हामध्ये आता हे शून्य, हा जे शून्य म्हणजे काहीच नाही, आणि इकडे सगळ्यात उडी जर आपण मारली तर +1, नंतर +2, ठीक आहे, +3, म्हणजे इकडे सगळं ना वाढत 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 चाललं। म्हणजे पहा, एक जर आंबा असेल समजा, इथे एक जर बॉल असेल समजा, तर इथं किती झाले बॉल, समजा इथं
2 बॉल झाले. ठीक आहे. इथं किती बॉल झाले? 1 2 3 बॉल झाले. इथे आता 4 आहेत, म्हणजे आता इथे जर आपण 4 वर उडी मारली तर इथे बॉल किती असणार आहेत? 1 2 3 आणि 4. मग आपण जर पाहिलं तर धन 1, इथं धन 1 आहे आणि इथे धन 3 आहेत. मग धन 1 आणि धन 3 यामध्ये कोणता मोठा आहे? बघा, 1 बॉल जास्त असतो की 3 जास्त बॉल असतात? 3 असतात, म्हणूनच आपण चिन्ह हे मोठ्याचं इकडे करत असतो. म्हणजेच हे 3 हे 1 पेक्षा मोठे आहेत. हे असं आपलं मोठं. एक या चिन्हाचं कसं लक्षात ठेवायचं माहिती का? जसं तोंड सगळं असं मोठं आहे ना, तोंड म्हणजे ती मोठी संख्या, आणि ज्याचा कोण इकडे असतो ती म्हणजे लहान संख्या. याचं तोंड असं तोंड मोठं आहे ना, असं तोंड मोठं झालेलं आहे म्हणजे ती मोठी संख्या, आणि छोटं तोंड आहे म्हणजे छोटी संख्या. मग तसंच इकडे लक्षात घ्या. तर इकडे झालेलं आहे आता 0. इथं काहीच नाही. या घरात काहीतरी आहे का? इथे एकही बॉल नाही. इथे 0 आहे, आणि इथे तर 0पेक्षाही खाली काहीच नाही. इथे तर काहीच नाही, म्हणजे इथं -1 -2 -3 असं आहे. म्हणजे जर आपण 0 जर पाहिला आणि इकडे जर -3 जर पाहिलं तर 0 तरी मोठा आहे, कारण की 0पेक्षा 1नच मोठा आहे. 0 हा 1नच लहान आहे. धन 1 आणि ऋण 1 वजा काय होते? 0. म्हणजे 0 हा ऋण 3 पेक्षा मोठा आहे. एवढंच काय? 0 हा ऋण 4 पेक्षा सुद्धा 0 हा मोठा आहे. म्हणजेच जे उजवीकडे जाणाऱ्या संख्या असतात संख्या रेषेकडे, तर त्या सर्व मोठ्या 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 मोठ्याच असतात. बघा, इथे धन 7 आहेत. 7 पेक्षा 8 मोठेच आहेत, 9 मोठेच आहेत, 10 मोठेच आहेत. तर तसं 0पेक्षा 1 न खाली, मग इतर 0पेक्षा ऋण 2 न खाली, ऋण 3 न खाली. जितकं आपण 0पासून डावीकडे दूर 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 जाऊ, तिकडे संख्या ज्या असतात ते सर्व लहान 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 होत राहतात. आता आपण ही संख्या रेषेवरच मी तुम्हाला समजून सांगते. ऋण 7 आणि ऋण 6 या दोघांपैकी ऋण 6 जे आहेत ते मोठे आहेत. मोठे आहेत कारण की ऋण 6 हे मोठे आहेत. मग ऋण 5 आणि ऋण 4 मध्ये ऋण 4 हे मोठे आहेत. मग हे ऋण 3 आणि ऋण 2 जे आहेत त्यापैकी ऋण 2 हे मोठे आहेत. म्हणजे जसं जसं आपण संख्या रेषेच्या उजवीकडे जाऊ तस तसं सर्व संख्या मोठ्या मोठ्या होत राहतात. मग ऋण 1 आणि 0 मध्ये 0 हा मोठा आहे, परंतु ऋण 1 हा छोटा आहे. मग तसंच 1 आणि 2 मध्ये पण 2 हा मोठा आहे. 3 आणि 4 मध्ये सुद्धा 4 मोठा आहे. 5 आणि 6 मध्ये सुद्धा 6 मोठे आहेत. मग अशा प्रकारे या संख्या अशा मोठ्या 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 मोठ्याच होत जातात, उजवीकडे जात राहतात तसं. आणि इकडे लहान 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 सर्व संख्या होत राहतात. म्हणजे तुम्हाला पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा हा तुम्हाला समजला असेल. मी पुढचा व्हिडिओ पण लगेच घेऊन येते, पूर्णांक संख्यांची वजाबाकी. तोपर्यंत हा व्हिडिओ पहा, याच्यावरचा स्वाध्याय सोडवा मनाने. अशा संख्या रेषा फक्त मी धन 7 पर्यंत काढली ना, तुम्ही धन 8 पर्यंत, इकडे धन 8 इकडे ऋण 8 अशी मोठी संख्या रेषा काढायची. त्यानंतर इकडे धन 10 पर्यंत संख्या रेषा लांब काढायची, इकडे ऋण 10 पर्यंत संख्या रेषा लांब काढायची. आणि त्यावर आधारित मनानेच अशा 2-2 संख्या घेऊन कोणती मोठी आहे कोणती छोटी आहे माझा व्हिडिओ पाहायचा. समजला नसेल तर वारंवार पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहायचा, कारण की गणित आहे. गणित हे एकाच वेळेस समजू शकत नाही. आणि प्लीज तुम्ही काय करा, हे जेव्हा व्हिडिओ बघत असाल ना, तर तेव्हा वही सोबत घेऊन ठेवत राहा. आणि व्हिडिओ थोडा वेळ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. व्हिडिओ थोडा वेळ पॉज करायचा म्हणजे स्टॉप करायचा आणि लिहून घ्यायचं, मग पुन्हा प्ले करायचा. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला, तुमचं मॅथमॅटिक्स आणि माझे जर क्लास रेग्युलरली तुम्ही अटेंड केले, तर मी तुम्हाला बेसिक पासून शिकवायले, तर तुम्ही नक्कीच हुशार झाल्याशिवाय राहणार नाही.